जागरूक राहणं. आपल्याला वाटतं याचा अर्थ अगदी सोपा आहे, नाही का? म्हणजे डोळे उघडे ठेवणं. पण खरंच एवढाच अर्थ आहे का? चला, आज एका जुन्या कथेमधून ह्या शब्दाचा एक असा अर्थ शोधूया, जो कदाचित आपण कधी विचारही केला नसेल. आता हे कौतुक कोणी केलंय माहितीये? हे शब्द आहेत चक्क दरोडेखोरांच्या टोळीचे. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दरोडेखोर कोणाची स्तुती का करतील, नाही का? आणि कोण होता तो माणूस? याच प्रश्नांमधून आपली आजची कथा उलगडत जाणार आहे. तर गोष्ट सुरू होते एका रात्रीच्या प्रवासाने. हा प्रवास तसा खूप धोकादायक होता आणि या कहाणीत एका व्यक्तीने एक अशी साधी गोष्ट केली, इतकी साधी की त्यावर कोणाचं लक्षही गेलं नसतं. पण त्याच एका कृतीने शेकडो लोकांचं आयुष्य बदलून टाकलं. जरा विचार करा, परिस्थिती काय होती. 500 गाड्यांचा एक मोठाच्या मोठा काफिला रात्रीच्या वेळी एका घनदाट धोकादायक जंगलात थांबलेला. आणि त्यांना काहीच कल्पना नाहीये की त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी 500 दरोडेखोर अंधारात दबा धरून बसलेत. म्हणजे धोका अगदी समोर उभा होता. पण मग या धोक्याचा सामना कसा केला गेला? त्या उपासकाने काही तलवार उचलली नाही किंवा मोठा पहारा वगैरे दिला नाही. नाही, तो फक्त शांतपणे एका झाडाखाली रात्रभर चालत राहिला. फक्त चालत राहिला. अगदी साधी कृती होती, पण ती रात्रभर अविरतपणे सुरू होती. आणि या साध्याशा कृतीचा परिणाम? तो तर अविश्वसनीय होता. दरोडेखोर पाहत होते की हा माणूस रात्रभर जागा आहे, चालतोय, त्यांना हल्ला करायला संधीच मिळाली नाही. अखेर पहाट झाली आणि ते आपली शस्त्र टाकून निघून गेले. पण जाता जाता त्यांनी काफिल्याच्या प्रमुखाला सांगितलं, तुमचे प्राण वाचलेत ना, ते फक्त त्या एका माणसाच्या जागरूकतेमुळे वाचलेत. बरं, जेव्हा ह्या उपासकाने घडलेला सगळा प्रकार भगवान बुद्धांना सांगितला, तेव्हा बुद्ध म्हणाले, तुझा हा जागरूकतेचा सद्गुण काही नवीन नाही. आणि मग त्यांनी खूप जुनी कथा सांगितली, जिथे याच सद्गुणाचा गौरव झाला होता. चला तर मग आपणही ऐकूया ती कथा. आता आपण जातोय थेट हिमालयाच्या शांत पवित्र वातावरणात. इथे एक तपस्वी ध्यान करत आहेत, जे स्वतः बोधिसत्व आहेत. आणि त्यांच्याकडून दुरून एका झाडातून एक वृक्ष देवता लक्ष ठेवून आहे. आता बघा, इथे एक साम्य लगेच लक्षात येतं. आपल्या गोष्टीतील तो उपासक आणि हे तपस्वी दोघेही रात्रभर जागे राहायचे. पण हे तपस्वी जे करत होते ती त्यांच्या साधनेचा भाग होता. आणि हेच पाहून त्या देवतेच्या मनात एक कुतूहल निर्माण झालं. आणि मग त्या तपस्व्याची ही अनोखी साधना पाहून वृक्षदेवतेने त्यांच्यासमोर एक गूढ प्रश्न ठेवला, एक कोडं घातलं. आणि खरं सांगायचं तर हेच कोडं आपल्याला या कथेच्या मूळ विचारापर्यंत घेऊन जाणार आहे. देवतेने विचारलं, असा कोण आहे जो बाकीचे झोपलेले असताना जागा असतो आणि बाकीचे जागे असताना झोपलेला असतो? ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? म्हणजे असं कसं शक्य आहे? पण तपस्वीने तितक्याच शांतपणे आणि आत्मविश्वासाने उत्तर दिलं, मी तो आहे जो इतर झोपलेले असताना जागा असतो आणि इतर जागे असताना झोपलेला असतो. म्हणजे बघा, त्यांनी तो विरोधाभास तसाच्या तसाच स्वीकारला. साहजिकच हे ऐकून देवतेचं कुतूहल आणखीनच वाढलं. देवता म्हणाली, थांबा, तुम्हाला माझ्या कोड्याचा अर्थ कसा कळाला? तुम्ही हे उत्तर कशाच्या आधारावर देत आहात? तिला फक्त उत्तर नको होतं, तिला त्यामागचा खरा अर्थ जाणून घ्यायचा होता. आणि आता आपल्यालाही या कथेचं खरं मर्म समजणार आहे. आता तपस्वी जे स्पष्टीकरण देतात त्यात ते जागणे आणि झोपणे या शब्दांना एक पूर्णपणे नवीन, एक रूपकात्मक अर्थ देतात. हा अर्थ आपल्या नेहमीच्या विचारांपेक्षा खूप खूप वेगळा आहे. त्यांनी जे सांगितलं ते खूप खोल होतं. ते म्हणाले, जेव्हा लोक सद्गुण विसरून जातात, चुकीच्या गोष्टी करतात, तेव्हा ते एका अर्थी झोपलेले असतात. पण अशा वेळी जो माणूस आपल्या मूल्यांवर ठाम राहतो तो नैतिकदृष्ट्या जागा असतो. आणि याच्या उलट, जेव्हा एखादी व्यक्ती सर्व वाईट विचारांपासून, वासनांपासून मुक्त होते, तेव्हा तिचा आतला संघर्ष संपतो. ती एका परम शांतीच्या अवस्थेत पोचते. हीच ती रूपकात्मक झोप आहे. म्हणजेच काय? तर खरं जागं असणं म्हणजे फक्त डोळे उघडे ठेवणं नाही, तर आजूबाजूचे सगळेच जण जेव्हा नैतिकदृष्ट्या गाफील असतात, भरकटलेले असतात, तेव्हा आपण आपल्या मूल्यांवर ठाम राहणं, हे आहे खरं जागं असणं. आणि झोपणे याचा अर्थ तर किती सुंदर आहे. ही आळसाची किंवा बेशुद्धीची झोप नाहीये. ही तर ती मनःशांती आहे, ती शांत अवस्था आहे जिथे वाईट विचारांशी लढायची गरजच उरत नाही.
तर आता वेळ आली आहे ह्या दोन्ही कथांना एकत्र जोडण्याची आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहण्याची. एक प्रश्न साहजिकच येतो की कुठे हिमालयात ध्यान करणारा तो तपस्वी आणि कुठे त्या जंगलात काफिल्याचं रक्षण करणारा तो उपासक, या दोघांमध्ये नेमका काय संबंध आहे? आणि उत्तर इथेच आहे. त्या उपासकाचं रात्रभर चालणं हे फक्त शारीरिकदृष्ट्या जागे राहणं नव्हतं, ती त्याच्या आतल्या नैतिक जागरूकतेची एक कृती होती. तपस्वीचं ध्यान आणि उपासकाचं चालणं खरं तर दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही एकाच सद्गुणाचा आविष्कार आहेत. आणि तो सद्गुण आहे जागरूकता. तर या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला जागरूकता किंवा सतर्कता याची एक नवीनच व्याख्या मिळते. ही फक्त एक शारीरिक क्रिया नाहीये, तर ही एक मानसिक आणि नैतिक अवस्था आहे. एक अशी अवस्था जिथे आपण आपल्या तत्वांविषयी, आपल्या मूल्यांविषयी सतत सतर्क असतो. आणि शेवटी त्या वृक्षदेवतेनेही तपस्वीच्या या ज्ञानाला मान दिला. ती म्हणाली, हे फार उत्तम आहे की तू इतर झोपलेले असताना जागा असतोस आणि इतर जागे असताना झोपलेला असतोस. तू माझ्या कोड्याचा अगदी योग्य अर्थ लावलास. जणू काही तिने त्यांच्या ज्ञानावर शिक्कामोर्तबच केलं. आणि ही कथा जाता जाता आपल्यासमोरही एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते. आपल्या रोजच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने जागे असणं म्हणजे नेमकं काय, यावर थोडा विचार करायला हवा नाही का?